भोकर येथील दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाचे सचिव मुस्लिम समाजाचे नेते मुरादभाई मांजरेकर यांच्या अल्पशा आजाराने भोकर येथे निधन झालं। आज हजारोच्या उपस्थितीमध्ये ईदगाह मैदान उमरी रोड भोकर येथे त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला। यावेळी माजी गृहमंत्री डॉक्टर माधवराव किनारकर, भगवानरावजी दंडवे, डॉक्टर उत्तम जाधव यांच्यासह मोठ्या प्रमाणात नेते कार्यकर्ते मुस्लिम समाजाचे नागरिक उपस्थित होते। जाने वाले कभी नहीं आते, जाने वालों की याद आती है। मुरादजी मांजरेकर इनका आज इंतकाल हुआ है। ये वार्ता समझने के बाद तीव्र दुख हुआ है। वो भोकर शहर, भोकर तालुका और भोकर विधानसभा क्षेत्र के एक जानी मानी हस्ती थी। सामाजिक, राजकीय और शैक्षणिक क्षेत्र में वे हमेशा अग्रसर रहे हैं। उनकी सेहत थोड़ी सी ठीक नहीं चल रही थी गए 15-20 दिन से। तंदुरुस्त होकर वो नांदेड़ से वापस भी आए थे, मगर गए 2-4 दिन से और उनकी तबीयत बिगड़ने की वजह से ज़रा सीरियस चल रहे थे, मगर आज उनका इंतकाल हुआ। उनका भोकर शहर और तालुका में सामाजिक, राजकीय और शैक्षणिक क्षेत्र में अच्छा भरी ऐसा योगदान रहा। हम उनके उस कार्य से यहाँ के सभी लोग बड़ा दुख और दर्द महसूस कर रहे हैं। इंशाअल्लाह उन्हें उनके अमृतात्मा को शांति मिले, ऐसे मैं ईश्वर से प्रार्थना करता हूँ। हिंदू स्मारक समिति के संचालक आमचे काका मुरादभाई मांजरेकर यांचं निधन झालं। मुरादभाई म्हणजे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक भगवानराव पाटील काका यांचे जवळचे सहकारी, एकदम शांत स्वभावाची, कधीही कुणावर रागात न येता असंच आपलं म्हणणं सांगणारे एक मोठे नेते व कार्यकर्ते होते। त्यांच्या गाण्याने भोकरला झालेली आहे। त्यांच्या या निधनानं त्यांच्या परिवारावर शोक। मी मांजरेकर यांचं आज दुःखद निधन झाल्याची बातमी कळाली। खूप दुःख वाटलं, वेदना झाल्या मनाला। एक चांगला सज्जन माणूस आज आपल्यातून गेला। कैलासवासी भुजंगराव पाटील किनाळकर यांच्यासोबत काम केलेले ते सच्चे कार्यकर्ते होते। शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं। एक सज्जन माणूस आमच्यातून गेला, याचं दुःख। ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय भुजंगराव पाटील किनाळकर यांचे जवळचे सहकारी तथा माझ्या वडिलांचे एक चांगले मित्र मुरादभाई मांजरेकर काका हे आज गेल्याची बातमी आमच्या सर्वांसाठी दुःखद आहे। त्यांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत। या निसर्ग निर्मिकाकडे मी एक विनम्र प्रार्थना करतो, त्यांच्या आत्म्यास पुण्यात्म्यास शांती मिळो आणि त्यांच्या परिवाराच्या दुःखातून सावरण्याची शक्ती देव, अशी पुन्हा एकदा प्रार्थना करतो। आए जाए खत न खबरिया, आए जब जब उनकी यादें, आए होठों पे फरियादें, जाके फिर नाने वाले जाने चले जाते हैं कहाँ, दुनिया से जाने वाले।
नमस्कार, मी दिनेश मुदोळकर, प्रवक्ता न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत.